नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज मी अशा एका बालकलाकाराशी बोलतोय, अक्षरशः त्याने धुमाकूळ घातलेला आहे सोशल मीडियावरती. असा बालकलाकार साईराज माझ्यासोबत आहे. साईराज, कसा आहेस तू? मस्त. तुम्ही कशी आहेत? मी पण मस्त, मजेत. बरं, आता तुझी जी मालिका सुरू आहे सावळ्याची जणू सावली, त्याच्यामध्ये तू बेळगावी म्हणजे कर्नाटकमधली भाषा बोलतोयस. साधारण तू प्रत्येक मालिकेमध्ये किंवा प्रत्येक एखाद्या वेगवेगळ्या कलाकृतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तू भाषा बोलतोस किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तू वापरतोस. हे कसं काय जमतं तुला इतकं सगळं वेगवेगळ्या पद्धतीने करणं? म्हणजे ते आधी मला हे सगळं माहीत नव्हतं काहीच. पुन्हा मी सोशल म्हणजे मी रील्स बघून सगळं त्याच्यामध्ये शिकलो. हां, मग तू कधीपासून रील्स करतोय साधारण? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली. आत्ता तुझं वय किती आहे? 8. 8 वय. आणि तू कितवीला आहे शाळेत? पहिलीला आहेस. अच्छा, मग जेव्हापासून तू व्हिडिओ करतोयस तेव्हा साधारण कशा पद्धतीने तू व्हिडिओ करायचास? म्हणजे तुला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ करायला आवडायचे? डान्सचे व्हिडिओ, डान्स, व्लॉग आणि अशी साधारण की आम्ही कुठे आलोय कुठे नाही तशी वाले. म्हणजे मी आलो आहे मुंबईमध्ये किंवा म्हणजे व्लॉग करायला आवडतो तुला. तर साधारण पहिला ब्लॉग तुझा आठवतो का तुला? पहिला व्लॉग बनवलाच नव्हता. कुठे नव्हता बनवला? मग पहिला व्हिडिओ तुझा कुठला होता, आठवतो का? हो, कुठला? आमच्या पप्पांनी गणपती आणला. नाही त्याच्या आधीचा आई मला पावसात जाऊ दे तेव्हाला. खूप लहान होतो. आणि मग जेव्हा तुझा दुसरा व्हिडिओ जो खूप चालला, आमच्या पप्पांनी गणपती आणला, त्या व्हिडिओनंतर खरा शिवराज सगळ्या घराघरात पोचला. म्हणजे जसे गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये असतात तसा तू सुद्धा सगळ्यांच्या घरात पोचला. तो आनंद तुझा आत्तासुद्धा गगनात मावत नाही. काय वाटतं तुला त्याविषयी? म्हणजे आमच्यावर गणपती बाप्पाचीच कृपा आहे. हां, तुझ्या घरात गणपती बाप्पा बसतात? हो. मग त्याच्यामुळे तुला ते गाणं करावं असं वाटलं का? नाही, म्हणजे आधी तुम्ही गाणं बघितलं यूट्यूबवर. मी म्हणलं पप्पा मला हा व्हिडिओ बनवायचा. पप्पा म्हणले नको शाळेत नंतर आल्यावर बनवू. मग मी हट्टी केलं, म्हणलं मी हा व्हिडिओ बनवल्याशिवाय शाळेत जाणारच नाही. मग पप्पांनी हा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. शाळेतून आल्यावर डायरेक्ट फोन आला, साईराजला मुंबईला बोलवले. अरे बापरे, तो फोन कोणाचा होता? पप्पांचा. साधारण होता ओप्पो. ज्यांचा पप्पाला फोन आला होता तो फोन कोणाचा होता? मुंबईवाल्यांचा. कोण होते ते मुंबईवाले, माहिती आहेत का तुला? न्यूजवाले. अच्छा, मग त्याच्यानंतर तुला सगळ्या न्यूजवाल्यांनी कव्हर करायला सुरुवात केली. हां. आणि मग असं प्रमोशन भेटायला लागले, सिरियल भेटायला लागली. पहिला पिक्चर आहे माझा. कुठला? त्या ह्यांच्यासोबत त्या एका ॲक्टर आहे, त्यांचं नाव माहीत नाही मला. काय नाव आहे? अबीर. हा मूवीचं नाव आहे अबीर. हां, अच्छा, ती मूवी केलीस तू. मग ती कधी आता बाहेर येणार? आता याच वर्षात. क्रांतीज्योती. क्रांतीज्योतीमध्ये पाहिलं ना आम्ही तुला सगळ्यांनी. काय काम केले तू सुंदर त्याच्यामध्ये. आणि त्यातलं तुझं जे गाणं आहे, कुठलं गाणं जे खूप व्हायरल झालं? सहलीला 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 जायचा जायात सहलीला सहलीला जायाचा जायात सहलीला रात्री न झोपायचं साठी लोक मित्रांची सहल निघणार आहे. सुंदर खूप गाणेवर लूप भरपूर आठवणी जागणार आहेत. मित्रांची मस्ती प्लॅन जबरदस्ती आहे, तर एन्जॉय करायचा आहे. सहलीला जायचा जायात सहलीला. त्या आवाजात बोलतोय पण येत नाही तेवढा. क्या बात आहे, खूप सुंदर. बरं, मला सांग, तुला खरंच शाळेत जायला आवडतं की नाही? की तुला हे खूप शूट वगैरे हे सगळं करायला आवडतं? दोन्ही पण. तू शाळेत जाऊन मस्ती करतो, अभ्यास करतो, काय करतो? दोन्ही पण करतोस. आणि मग तुझा घरचा अभ्यास करतोस की नाही? तू घरात फक्त व्हिडिओ करतोस? दोन्ही पण करतो. बरं, शाळेमध्ये तू जेव्हा जातोस तुझे मित्रमैत्रिणी तुला काय बोलतात, काय कॉम्प्लिमेंट देतात? म्हणजे तुझं कौतुक करतात का तुझे मित्रमैत्रिणी शाळेतले? कौतुक नाही, म्हणजे शाळेत पाऊल टाकलंय, साईडला ऍक्टिंग दाखवते, अभ्यास करायची. पण मी बोलू ना हे स्वप्न असले तर देतोस का? लगेच सगळे वरती माझ्याकडे मी देतो.
तमाशे. म्हणजे तुझी गंमत असते शाळेमध्ये फुल. मग तू आता हे सगळं शूट वगैरे करतोस 12 तास 10 तास, मग तू शाळेत कधी जातोस, कसं काय ते सगळं तू मॅनेज करतोस मला सांग ना जरा, की तुझ्या शाळेवाले सगळे मॅनेज करून घेतात. आता शाळेला सुट्टी लागले ना, हां. मग आता मी व्हाईट हाऊसला राहतोय, अच्छा. साई रेसिडेन्सी. म्हणून इथं जवळ आहे ना, म्हणून तिथेच रूम केली. आणि मग जेव्हा तुझी शाळा असते तेव्हा, आता उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्यात ना, मग जेव्हा शाळा असते तेव्हा आता शाळा चालू होणार ना. पण आता आपली सिरियल 2 महिन्यात संपणार ना. बरं असो, आज आणि आपण माझ्या शाळेला कालपासून सुट्ट्या लागल्यात. हां बरं, चांगली गोष्ट आहे. बरं आज ना आपण आंबा महोत्सवसाठी भेटलो आहे की नाही. हां. झी मराठी दरवर्षी आंबा महोत्सव करत आहे, त्याचं दुसरं वर्ष आहे आणि तुझी इथे पहिल्यांदाच आलेलं आहेस बरोबर. गेल्या वर्षी तू नव्हतास है ना, तर आज व्हिडिओ बघितला होता मला. हां, यावर्षी येऊन तुला कसं वाटतं आंबा महोत्सवमध्ये. एकदम मस्त. आणि त्या गेम मध्ये पण ती ओळी चिटिंग करून जिंकते. मग तुला आंबा आवडतो का खायला. आवडतो नाही, खूप आवडतो. खूप आवडतो. कसा खायला आवडतो, म्हणजे कसा खातोस तू. पिकवून पण आणि कापून पण. म्हणजे असं चोकून खायला आवडतो का तुला. सगळ्यात जास्त मी चोकून खातोय. नाही, सगळ्यात जास्त कापून खातोय. कापून. आणि खाताना माझं तोंड सगळं भरतंय, पिवळं पिवळंच होतंय. कारण की माझा आंबा खायचं एवढं राहते. उन्हाळ्यात आलं ना, आंब्याची बाजार लागते वेगळे वेगळे. हापूस आंबा, लंगडा आंबा, पुन्हा ते हे तोतापुरी. हा तोतापुरी, केशरी. केशरी, अजून खूप सारे खेळ. आणि तोतापुरी का म्हणतात, कारण ते आंबा पोपट नसतंय का, त्याच्या चुचीसारखा असतंय, त्या शेपसारखा, म्हणून त्याला तोतापुरी म्हणते. बरोबर. मग तुझा आवडता आंबा कोणता आहे यात. हापूस. हापूस आंबा. तुझं गाव कुठलं आहे. कन्नेरवाडी. कन्नेवाडी. बीड. अच्छा. आणि मग तू बीडचा असून सुद्धा तू बेळगावी कसं काय बोलतो. सावळ्याची जणू सावली मालिकेत. बेळगावी हे मला पप्पांनी शिकवलेली असते की. आणि मग तुझे डायलॉग्स जे सगळे असतात त्याच्यामध्ये ते लिहून देतात की तू तुझं इम्प्रोवाइज करतोस. ते लिहून देतात, पण आमच्या आम्ही ऍड करतात. तुझं ॲडिशन करतोस तू इम्प्रोवाइज. हा. कसं करतो जरा करून दाखव. म्हणजे जर मी वाक्य दिलं असेल की आई मला सांग, आई रिक्षाने कशाला, आपण चालत जाऊच ना. बाहेर किती छान हवा सुटलेली आहे. आता बघा बाहेर किती छान हवा सुटलेली आहे, त्याच्यामध्ये स्पेस आहे. म्हणून आम्ही कसं केलंय, आई बघ ना. नाही, पहिल्यापासून घेऊ. ओके. ते स्पेस आहे ना, बाहेर किती छान हवा सुटलेली आहे. घराचं काय ऑप्शनच नाही. बघ आम्ही ऍड केलंय, आई रिक्षाने कशाला, आपण चालत जाऊत ना. तसं पण आपल्या घरी ते जवळच असतं. क्या बात आहे. मग मला सांग, जेव्हा तू व्हिडिओज बनवतो, रील्स बनवतो, तर तेव्हा किती टेक्स घेतो. रिटेक्स होतात की 1 टेकमध्ये तू फायनल करून टाकतो. म्हणजे पहिल्यांदा खूप रिटेक्स व्हायचे. आता 1 टेकमध्ये करतोस तू. आणि मग तुला जे रील्स वगैरे तू करतोस त्याचे व्ह्यूज मिलियनमध्ये जातात. म्हणजे तुझ्या आणखी अनेक व्ह्यूज आहे जे करोडो व्ह्यूमध्ये गेलेले आहेत बरोबर. तेव्हा तुझ्यावरती जे कमेंट्स करणारी जे लोकं असतात ना, त्यांना तुला काय सांगायचं आहे. जे सगळे कमेंट्स करतात, तुझं कौतुक करतात, त्यांना तुला काय सांगायचं आहे का. हो, सांग ना. असंच प्रेम असू द्या आणि माझे व्हिडिओ रोज पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. आणि हो, आज जे हे झाले ना आंबा महोत्सव, त्याचा व्हिडिओ पण येणार आहे ना, तो पाहायला कधीच विसरू नका. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुला. आणि असाच तू मोठा होत जा, आंब्यासारखा बहरत जा आणि तुझा हा गोडवा असाच टिकून राहो तुझ्यात. तुझं इनोसेन्स आणि तुझं जी सगळी कला आहे ती अशीच बहरत जाऊ. तुझ्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. वेलकम. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.